नरेंद्र मेहता मैदानामध्ये असं 2 दिवसापूर्वी त्यांनी टॅग लावून कासरगोडवली पोलीस स्टेशनला गेलेला. अरे बाबा, तू मीरा भाईंदरमध्ये तब्बल 16 लोकांच्या जमिनी हडप केलेल्या आहेत. त्यांची माझ्याकडे लिस्ट आलेली आहे. मी सगळ्यांची नाव घेत नाही, तिथे ठराविक लोकांची घेतो. मी जेव्हा 11वी 12वीला कॉलेजला होतो, लोकमान्य कॉलेजला होतो भाईंदरला, त्या ठिकाणी हनुमान मंदिर होतं. त्या हनुमान मंदिरमधले आमचे गुरुजी हे पुजारी होते, पावसकर कुटुंब. यांना किती त्रास देऊन त्यांची जमीन हडप केलेली आहेस तू. माफ कर, मी इथे तू यूज करतो कारण की तो त्याच योग्यतेचा आहे. हा म्हणतो मी भूमिपुत्रांसाठी हे करतो ते करतो. अरे किती भूमिपुत्रांच्या जमिनी लागलेल्या आहेत तू. फडणवीस साहेब, हे सगळे पुरावे घेऊन मी तुमच्याकडे 5 तारखेला येणार आहे. बघूया तुम्ही काय कारवाई करतात ते. पावसकर काकांबद्दल मी असं सांगतो, मी दर शनिवारी आपलं कॉलेज सुटल्याच्या नंतर तिथे दर्शनाला जायचो. ते काका आम्हाला नेहमी भेटायचे आणि आम्हाला आशीर्वाद द्यायचे. त्याच पुजारींची तू जमीन हडप केलीस. अरे निर्लज्जा, बाहेरून येऊन तू इथे करोड रुपयाची प्रॉपर्टी अशीच कशी झाली तुझी? पावसकर कुटुंब झालं, पाटील कुटुंब झालं, भोईर कुटुंब झालं, अधवडे पाटील कुटुंब झालं, नखवी कुटुंब झालं, हरेश्वर पाटील झालं, वैती झालं, परत तुम्ही रमेश पाटील घ्या, आत्माराम पाटील घ्या, परत देवेंद्र जैन यांची सुद्धा तुम्ही जमीन हडप केलेली आहे. सगळे पुरावे माझ्याकडे आहेत. आणि वाघमारे कुटुंब घ्या, या सगळ्यांच्या जमिनी तू कुठल्या न कुठल्या कारणाने फसवून पिळवणूक करून तू जमीन हडप केलेल्या आहेस. आणि तू म्हणतोस की मी भूमिपुत्राच्या पाठीशी आहे. 7 स्क्वेअर शाळा बनवलेली आहे. मी लोकांना तिथे निर्देशनात आणू इच्छितो की जी 7 स्क्वेअर शाळा आहे ना, त्या ठिकाणी आरक्षण क्रमांक 237 टेक्निकल हायस्कूल व खेळाचे मैदान हे एकमेव पूर्ण मीरा भाईंदर शहरातली एकमेव टेक्निकल स्कूल होतं. त्या ठिकाणी केलं बघा, मी तुम्हाला सगळं वाचून दाखवतो. या ठिकाणी ह्यांनी खेळाचं आरक्षण होतं. त्या ठिकाणी ह्यांनी 7 स्क्वेअरचं सीबीसी शाळा बनवली. कसलं आरक्षण होतं? टेक्निकल हायस्कूलचं आरक्षण होतं, खेळाच्या मैदानाचं आरक्षण होतं. यांनी सीबीसी शाळा त्या ठिकाणी बांधली. याची जेव्हा सत्ता आली त्यावेळेला 30/3/2015 रोजी महासभेत टेक्निकल हायस्कूल व खेळाचे मैदान बदलून प्राथमिक व माध्यमिक शाळा बहुमताने ठराव मंजूर करून घेतलेला आहे. कोणी केलं हे सगळं? नरेंद्र मेहतानी. म्हणजे केवढा मोठा घोटाळा केलेला आहे. शाळेच्या इमारत क्रमांक 2 मधील 20 दुकाने काढलेली असून त्यापैकी 8 दुकानांना मनाकडून कर आकारणी प्रवर्गामध्ये करण्यात आलेला आहे. रहिवासी प्रवर्गामध्ये करण्यात आलेला आहे. इमारतीच्या पहिल्या मजल्यावरती 7-11 कंस्ट्रक्शन प्रायव्हेट लिमिटेडचे खासगी कार्यालय असून दक्षिणेकडे भारतीय जनता पार्टीचे शहर जिल्हा मध्यवर्ती कार्यालय आहे. कोणत्याही शाळेच्या आवारामध्ये कॉम्प्लेक्समध्ये राजकीय पक्षाचे कार्यालय असू नये हे नमूद केलेलं आहे. आता आपण आरक्षण कुठले कुठले हडप केलेत आणि ते कसे केलेत त्याबद्दल बोलूया. मीरा भाईंदर महानगरपालिका विकास आरक्षण क्रमांक 237 हे शहरातील एकमेव टेक्निकल स्कूलसाठी आरक्षण होते, प्लेग्राऊंडसाठी आरक्षण होते. त्या ठिकाणी आमदार नरेंद्र मेहता यांनी त्या ठिकाणी सीबीसी शाळा बनवली आणि एकमेव जे टेक्निकल स्कूल होतं ते त्यांनी